दे रहे, क्या कहेंगे? सगळ्यात पहिलं सगळ्यांना दहीहंडीच्या नवीन शुभेच्छा खूप खूप मनापासून। आणि शिवसेना पक्षातर्फे सर्वच मुंबईमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये हा सण साजरा केला जातो। आणि या सणामध्ये कुठलाही असा म्हणजे कुठल्याही जातीचा किंवा कुठल्याही धर्माचा असा हा नसतो आणि कुठल्याही पक्षाने सगळेच पक्ष एकत्र येऊन हा सण मोठ्याने साजरा करत असतो। आमच्या शिवसेना पक्षातर्फे आणि आमचं हे पहिलंच वर्ष आहे, परंतु याच्या अगोदर केले होते भरपूर ते सगळे असे महोत्सव, पण आता हे पहिलंच वर्ष आणि या पहिल्याच वर्षाला जवळजवळ मला वाटतं 100 ते 150 जणांची फक्त एंट्री झालेली आहे। आणि जेवढं होईल तेवढं आम्ही 8-9 वाजेपर्यंत त्या सर्वांना त्याचा भाग घेण्यासाठी प्रोत्साहन करणार। लोगों में काफी खुशी का माहौल है, लोग जश्न मना रहे हैं और काफी जो है बॉलीवुड के सितारे भी यहाँ पे स्टेज पर जा रहे हैं, क्या कहेंगे? खरं म्हणजे शिवसेना पक्ष काम करताना आणि एखादा असा प्रोग्राम करताना सगळेच खुश असतात आणि मोठ्या उत्साहाने सगळेजण सहभागी होतात। बहुत अच्छा लगा यहाँ पर आने के बाद। हमारे राहुल शेवाले साहब और भाभी जी ने रखा है और हमारे दोस्त जेपी साहब जयप्रकाश भाई ने हमें कहा कि उन्होंने हमें निमंत्रण दिया है आने के लिए, तो इसके लिए हम यहाँ बहुत दूर से आए हैं। मैं पूना में था, वहाँ से आया हूँ खास ये दहीहंडी का फंक्शन को अटेंड करने के लिए। और मेरी शुभकामनाएं हैं आप सबको, और कल जो हमारा स्वतंत्र दिवस था उसकी भी शुभकामनाएं आपको और आपके चैनल। मैं बहुत पुराना ये मेरा चेंबूर बहुत पुराना मेरा एरिया है, मेरा यहाँ पर मेरे रिलेशन भी रहते हैं। और जितने भी मैंने सुना है कि बॉम्बे में जितने भी बड़ी अगर अच्छी खासी अगर दहीहंडी होती है वो चेंबूर में होती है। और यहाँ पर हमारे जो सचिन भाव ने ये जो ऑर्गेनाइज किया है इतना प्यारा किया है, मैं चाहूँगा कि ऐसा ऑर्गेनाइज हमेशा रहे और आगे के बढ़ते जाए। सर क्या कहना चाहेंगे जो एक्स एमपी राहुल शेवाले जी शिवसेना के यहाँ के हैं, उनके बारे में क्या कहना चाहेंगे? बस वो काम वो कर रहे हैं, वो अच्छा काम कर रहे हैं और अगर वो जो हम हमेशा उनके साथ देंगे। बहुत कुछ कहेंगे। आज दहीहंडी का उत्सव बड़ी जोरों से मनाया जा रहा है और उस पर जो है एक डबल खुशी का आपके लिए एक दिन है, आपका जन्मदिन भी है, लोग बड़ी खुशी के साथ आपका जन्मदिन भी मना रहे हैं, यहाँ पे क्या कहेंगे? मी सर्वप्रथम सर्वांना जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि श्रीकृष्णाला विनंती करते की आमच्या सर्व नागरिकांना सुखसमृद्धी भरभराटी आणि आमचे इथे जे आपले दहीहंडीसाठी जे आमचे बालक असतात तर त्यांना निरोगी आयुष्य देऊ दे, त्यांना व्यवस्थितपणे जो थर रचायला असतात ते सगळे आमचे बालक चांगले सुदृढपणे व्यवस्थितपणे आजचा जो दहीहंडीचा कार्यक्रम आहे तो चांगला होऊ दे। आज इथे आपण बघतोय माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि आमचे सर्वांचे लाडके खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून कामिनी वहिनी ह्या दक्षिण मध्य मुंबई संपर्क संघटक आहे यांच्या पुढाकाराने आजचा हा दहीहंडीचा मोठा कार्यक्रम उत्सव इथे घेण्यात येत आहे। आणि या सामाजिक समाजाला वाकवण्याचं काम करत असतात आणि अणुशक्ती नगर विधानसभा प्रमुख असून ते संपूर्ण अणुशक्तीची त्यांनी चांगल्या प्रकारे बांधणी केलेली आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन सर्व कार्यक्रम ते राबवत असतात आणि हीच एकजूट आहे। ही शिवसेनेचं 80% समाजकार्य आणि 20% राजकारण यातून आपल्याला दिसतंय आणि मला असं वाटतं आतापर्यंत जवळजवळ 90 गोविंदा पथकाने सलामी लावलेली आहे। तर हा इतका मोठा प्रचंड प्रमाणातला जो हा उत्सव आहे या उत्सवाला सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आणि यातूनच आपल्याला कळतं की शिवसेना जी आहे आणि खरी शिवसेना आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम करून आपली संस्कृती पण जोपासण्याचं काम करीत आहेत। आमचे सर्वांचे लाडके खासदार माननीय राहुल शेवाळे साहेब आणि आमच्या लाडक्या वहिनी कामिनी वहिनी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या भव्य दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलं आणि संपूर्ण आयोजन माझे परम मित्र अणुशक्ती विधानसभा प्रमुख श्री सचिन यादव व तसेच माझे मित्र शाखा प्रमुख अक्षय रुपवते यांच्या दोघांच्या संकल्पनेतून
ही भव्य दिव्य हंडी अशी इथे प्रथमच हे वर्ष आहे आणि आपण बघताय की या पहिल्या वर्षीच ह्या पद्धतीत हे नियोजन करण्यात आलं एकदम शिस्तबद्ध. मी खरंच माझ्या मित्र सचिनचे आणि अक्षयचे खूप मनापासून धन्यवाद देतो. आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच आमच्या शिवसेने पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमचे दक्षिण मध्य मुंबईचे माजी खासदार राहुलजी शेवाळे तसेच आमच्या आमच्या लाडक्या वहिनी यादव यांनी जे पुढाकार घेऊन जे आयोजन केलंय ते खूपच सुंदररीते पार पडलेले आहे. आतापर्यंत 90च्या वरती पथक इकडे येऊन त्यांनी त्यांची सलामी लावलेली आहे आणि त्यांचं प्रेम आम्हाला दाखवलेलं आहे. आत्ताचा अंदाज आहे की एक 250 ते 250 पथक संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत पूर्ण होतील. ह्याच्यामधूनच कळतं की आज शिवसेनेवरती खरोखरच लोकांचा विश्वास किती आहे आणि जो वाढता विश्वास आहे त्या वाढत्या विश्वासाला बघून मी तुम्हाला पूर्णपणे खात्रीने सांगू शकतो की येणारी महानगरपालिका ही शिवसेनेचीच असेल, शिवसेनेचाच विजय होईल आणि ह्याचा पूर्ण विश्वास ठेवतो आणि माझे 2 शब्द ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.